झी 24 तास एक पाऊल पुढे। खरं तर आज भारतीय सिनेमा हा शताब्दीच्या उंबरठ्यावर आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक पैलूंचा गोष्ट होत असते, चर्चा होत असते। आपण एका वेगळ्या विषयावर आज चर्चा करतोय। आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ सिने समीक्षक गणेश मतकरी। मतकरी सर, आपलं झी 24 तास मध्ये स्वागत। हॉलिवूड पटांचा जो ट्रेंड होता तो ट्रेंड आता कुठेतरी बदलत चाललाय, पण बॉलिवूड मात्र भलताच ट्रेंड घ्यायला सुरुवात होते। काय सांगाल हॉलिवूडच्या या बदलाला? माझ्या मते जर आपण हा ट्रेंड बघितला तर तो थोडासा सुपरफिशियल आहे असं मला वाटतं। कारण त्याच्यात आता जे आपण सिनेमांची जी नावं बघितली किंवा आता जे ब्लॉकबस्टर कॅटेगरीमध्ये येणारे सिनेमे आहेत किंवा तुम्ही जे म्हणालात की सुपर हिरो पट म्हणा किंवा अव्हेंजर्स सारखे सिनेमे, याच्यामध्ये किंवा स्टार ट्रेक इंटू डार्कनेस वगैरे जे आता जे रिलीज झालेले सिनेमे आहेत आणि आता जे चांगला धंदा करतायत आणि त्याच्यामध्ये सेक्शुअल कंटेंट नाही, हे थोडं बरोबर आहे। पण त्याच्यात एक असंही आपण बघितलं पाहिजे की त्याच्यामधला जो एक समर ब्लॉकबस्टर नावाची एक त्यांच्याकडची कॅटेगरी असते किंवा एकूणच ब्लॉकबस्टर अशा प्रकारचा जो सिनेमा असतो तो अधिकाधिक ते न्यूट्रल करण्याचा पहिल्यापासूनच प्रयत्न करतात। म्हणजे सेक्शुअल कंटेंट जेव्हा आपण एखाद्या सिनेमामध्ये घेतो तेव्हा तो सेक्शुअल कंटेंट तिथे काय दृष्टीने आलाय हे बघणं मला वाटतं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे। आणि तो जर कथेला अनुरूप होऊन त्या विषयाशी सुसंगत अशा प्रकारचा असेल तर तिथे तो बऱ्यापैकी व्हॅलिड असतो। आणि हे जे आता आपण ज्या कॅटेगरीमधले सिनेमे बघितले त्या कॅटेगरीमध्ये कधीच सेक्शुअल कंटेंट ची गरज पडत नाही। म्हणजे सुपरमॅनचे आपण जे सुरुवातीचे फिल्म्स बघितले 70s मध्ये आलेला पहिला सुपरमॅन आणि त्याच्यानंतरचे वेळोवेळी आलेले सुपर हिरो पट आपण जर बघितले तर त्याच्यामध्ये मुळातच त्याच्या कथा जर आपण त्यातल्या बघितल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या प्रकारची सेक्शुअल कंटेंट आणण्याची त्याच्यात गरजच पडणार नाही, कारण ते विषय तसे ॲडव्हेंचरच्या दृष्टीने आलेले आहेत। त्याशिवाय जर आपण हॉलिवूडचा एकूणच ट्रेंड बघितला तर तो आपल्याकडच्या सारखा एक मसाला फिल्म्सची जी आपल्याकडे जी कॅटेगरी आहे जी पहिल्यापासून अनेक वर्ष आपल्याकडे चालत आलेली आहे त्या प्रकारची कॅटेगरी आपल्याला हॉलिवूडमध्ये दिसत नाही। हॉलिवूडची जो सिनेमा आहे तो एक प्रकारे नक्कीच हॉलिवूड पटांचा हा ट्रेंड ज्यावेळी आपण लक्षात घेतो त्यांचे कल्पना वैविध्य चांगलं असतं, पण या कल्पना वैविध्यातलं सुपर हिरो ज्याला म्हणता येणार नाही पण असा एखादा माणूस, असा एखादा गुप्तहेर, म्हणजे ज्याला आपण थेट म्हणायचं झालं तर बॉन्ड बद्दल जर बोलायचं झालं तर बॉन्डच्या चित्रपटाचं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे दोन वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर एक म्हणजे त्याच्या करामती आणि दुसरं म्हणजे त्यातल्या मादक ललना। मग या ललनांचा वापर अजूनही होतोय, त्याबद्दल काय बोलता येईल आपल्याला? हॉलिवूड बॉन्ड सिरीज बद्दल जर पर्टिक्युलरली आपल्याला बोलायचं असेल तर बॉन्ड मध्ये खूप ट्रान्सफॉर्मेशन एक मेजर प्रकारचं झालेलं आहे। त्याच्यात पियर्स ब्रोस्नॅन हा बॉन्ड म्हणून येईपर्यंतच्या ज्या फिल्म्स होत्या त्याच्यामध्ये प्रायमरीली ज्या प्रकारचा त्यातला सेक्शुअल ओरिएंटेड त्यातला ह्युमर होता किंवा त्याच्यामधली दृश्य ही त्या प्रकारची होती, तो आपल्याला एक पियर्स ब्रोस्नॅनच्या फिल्म्स येईपर्यंत म्हणजे आताच्या साधारणपणे 6 फिल्म्स आधीपर्यंत हा ट्रेंड होता। आणि त्याच्यानंतर 3 फिल्म्स ज्या पियर्स ब्रोस्नॅननी स्वतः केल्या आणि त्याच्या पुढच्या ज्या डॅनियल क्रेगनी केल्या त्याच्यामध्ये दर याच्यामध्ये हा सिनेमा अधिकाधिक सोफिस्टिकेटेड होत गेला आणि तो अधिकाधिक बदलत गेला। याच्यामध्ये एक थोडासा हे असतं की जेव्हा एखादं फ्रँचाईज इतकी वर्ष चालतं, म्हणजे बॉन्ड फिल्म्स आपण जर बघितल्या तर साधारण 50 वर्ष लोक जेम्स बॉन्डचे सिनेमे बघतायत आणि ती व्यक्तिरेखा त्यांच्या इतकी वर्ष जवळ आलेली आहे। तर जेव्हा एखादी व्यक्तिरेखा इतकी वर्ष चालते तेव्हा ती तशीच्या तशी चालत नाही। म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारचं जे आजूबाजूचं जग त्याच्या बदलत असतं, त्याच्यात नवीन प्रकारचे नवीन प्रेक्षक तयार होत असतात, जुने प्रेक्षक त्याच्यातून बाद होत असतात। त्यामुळे एक प्रेक्षकाची जी सेन्सिबिलिटी आहे ही नेहमीच बदलत राहते आणि त्या प्रकारे जर सिनेमा बदलला नाही तर तो काही दिवसांनी आउटडेटेड होण्याची शक्यता असते। नक्कीच अर्थात हा त्यातला महत्वाचा गाभा आहे। पण या सगळ्याच्या गोष्टींमध्ये जरी बॉन्ड आपण काही काळ बाजूला ठेवला तरी सेक्स मात्र हॉलिवूड पटातून थोडासा बाहेर जातोय। बॉलिवूड मधनं तो नेमका कधी हद्द पार होईल याबद्दल आपण बोलणार आहोत। झी 24 तास एक पाऊल पुढे।